नमस्कार, मी दत्तात्रय राठोड. आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह. बंजारा लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. पाहूया आजच्या काही ठळक बातम्या. मंठा येथे राहुल लोणीकरांच्या हस्ते भाजपा युवा मोर्चा शाखेसह विविध विकास कामाचे उद्घाटन. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विविध विकास कामे राबवली जात असून ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत गावांतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम केले जात आहेत. अकनीतांडा रस्ता डांबरीकरण 35 लक्ष, दहिपळ खंदारे 3 लक्ष, केंदळे पोखरी 3 लक्ष, सरकटे वजर 6 लक्ष व शिवणगिरी 6 लक्ष येथे राहुल लोणीकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर तालुकाध्यक्ष गणेशराव खोने, बीडी पवार, उपसभापती राजेश मोरे, संभाजी खंदारे, सभापती राजेश मस्के, जिल्हा परिषद सदस्य विष्णू भोपाटे, जिजाबाई जाधव, नाथराव काकडे, अविनाश राठोड, शांतनू काकडे, अनिल खंदारे, अनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. परतूर विधानसभा मतदारसंघात प्रचंड विकास कामे सुरू असून मागील अनेक वर्षाचा अनुशेष पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून भरून काढला असल्याचे यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले आहे. रस्ता, वीज, पाणी या मूलभूत बाबीवर लोणीकरांचे विशेष लक्ष असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत यावेळी राहुल लोणीकर यांनी व्यक्त केले आहे. प्रतिनिधी दत्तात्रय राठोड, बंजारा लाईव्ह, मंठा, जालना. विधानसभेमध्ये आपले भाऊ त्या ठिकाणी आमदार म्हणून, मंत्री म्हणून काम पाहतात. राज्यातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे तुम्ही आज पदाधिकारी झाला. देशामध्ये आपल्या पक्षाची सत्ता आहे. देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे तुम्ही आज पदाधिकारी झाला. तर निश्चित तुमची जिम्मेदारी आजपासून त्या ठिकाणी वाढली. तुम्हाला सांगायचं जर झालं तर ज्यावेळेस आता तुम्हाला वाटत असेल मंत्री महोदय जॅकेट घालून हिंडतात, मंत्री झाले, कधी काही कैलास तुझ्यासारखे ते लोणीच्या शाखेचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले. आणि ज्या दिवशी शाखा ओपनिंग करायची तर आमचं गाव तसं पूर्वीपासून परभणी जिल्ह्याची राजधानी म्हणजे रामराव लोणीकर. तुम्हाला माहित नसेल पोरा, पण जुन्या लोकांना माहिती आहे. रामराव लोणीकर त्या काळातले खासदार होते आणि पहिल्या मतापासून तर शेवटच्या मताला काँग्रेसला मतदान करणारे आणि त्यांना मारणारा वर्ग त्या काळात होता. पहिल्या मतापासून तर शेवटच्या पत्रावर सगळे, अगदी आमचे आजोबा देखील काँग्रेसला त्या काळात मतदान करायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये बबनराव मतपेटी जास्त राहील का? जसे तुम्ही मतपेटी यावेळेस जास्त भरून दिली तर निश्चितच भविष्याच्या काळामध्ये